बाजारात विकायला तुरी भटभटणीला मारी. स्वर्गीय बाळासाहेबांनी भूमिपुत्रांची महफिल खरेच रंगविली. मनगटात जान आणली, ओतप्रोत ताकद भरली. ही सियासत वाया जाऊ नये, त्यावर लबाड लांडग्यांनी किंवा कोल्या कुत्र्यांनी ताव मारू नये, असे आज तरी मराठी माणसांना वाटते. अशाच विचारांचे राज उद्धव एकत्र येत असतील तर सोन्याहून पिवळे म्हणायला हरकत नाही. काही अस्तनीतील निखाऱ्यांना ही अभद्र युती नको आहे. काही बोल घेवड्यांना तर उद्धवजींनी मनसेच्या कार्यकर्त्यांची माफी मागावी असे वाटते. वाटण्यात व वाटाण्यात गैर काय आहे? खरेच मनसेचे कार्यकर्ते उरलेत किती, जे महिला पोलिसांना धक्का मारून पळून जातात? त्यांची उद्धवजींनी माफी मागावी काय? काही चित्रपट निर्मितीचे सोंग आणतात. चित्रपट निर्माण करणे व पक्ष चालविणे यात फरक आहे. ठाकरे एकत्र येणार म्हणजे लगेच अंगत पंगत बसत नाही. सर्व समावेशक विचार करूनच पुढची पावले उचलली जाणार आहेत. लोकांना पसंत आहे का याचा कानोसा घ्यावा लागेल. महाराष्ट्रात मराठीवर होणाऱ्या अन्यायाला पायबंद घालण्यासाठी गरजेचे आहे का ते पाहावे लागेल. मुंबईतील बाहेरच्यांची मुजोरी तोडफोडीने थांबणार नाही. त्यांच्या कानाखाली महाराष्ट्रच रंगवायला हवा, त्यावर काम होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न निवडणूक आली की उफाळून येतो, नंतर थंड बासनात गुंडाळून 5 वर्षे ठेवला जातो. कामगारांच्या रोजंदारीचा, पेन्शनचा, शेतमालाच्या बाजारभावाचा प्रश्न सुटत नाही. एसटी महामंडळ कचऱ्यात फेकण्याची वेळ आली. वीज कामगार, घर कामगार, मजूर, शिक्षक, अंगणवाडी, बालवाडी शिक्षिका यांचे हाल कुत्रे सुद्धा खात नाही. यावर ठाकरेंचा प्रदीर्घ अभ्यास आहे. समजा युती झाली तर एक जण पक्ष सांभाळेल व दुसरा प्रशासन आपल्या हातात घेईल. ठाकरेंना 2.5 वर्षाचा अनुभव कमी नाही. सध्या राज्य नादानपणाने रसातळाला चालले आहे. संपूर्ण देशाचे अर्थचक्र चालविणारे आपल्याच कर्माने अपंग झाले आहे. तजेलदार बोक्यांनी माल मसाला लाटला, आता वाढलेल्या कर्जाच्या वाटाघाटी चालू आहेत. टक्क्यांवर हात मारणाऱ्यांना ही युती नको आहे. त्यांचे इंजिन उलट दिशेला निघाल्याचे ज्ञात नाही. मराठी तज्ज्ञ, विचारवंत, कलावंतांना अपेक्षा आहे. बघूया खरेच टाळी आहे की दुसरीच खेळी. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.